ठाकरेच्या इथं हसू की रडू असं झालं. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, आपल्याला ऍक्सेस पेंटला लावायची होती. पेंटवाल्याची इथं गाडी पेंटला लावली आणि जय भाईला कॉल करून बोलवलं. नशीब जय घ्यायला आला, नाही तर आपल्याला रिक्षानेच फिरायला लागलं असतं. गाडीत पेट्रोल टाकलं आणि मॅस्ट्रो उदय भाऊच्या गॅरेजवर लावेल होती. मग तिथून मॅस्ट्रो घेतली. आपलं काम लय बेकार आहे, आपण कुठं तर आपल्या गाड्या कुठं. घरी आलो लय बोर होतं म्हटलं आता दीदीचं नाव घेऊ. तर तिचं काम चालू होतं. ती सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा पाव तेव्हा वाईजच देत राहते. रिकामे आम्ही दोघच होतो, टॉमी आणि मी. टॉमी म्हणत असेल यायला काय रिकाम्या डोक्याला ताण द्यायला आलंय. मग मी म्हटलं तोपर्यंत आपण व्लॉग एडिट करून घेऊ. व्लॉग एडिट केला आणि डायरेक्ट क्लासला निघालो. रस्त्यात आपले काम होतं, तिथं गोड्याला काहीतरी करत होते. क्लासचा आवाजला होता आणि मी पार 6:45 वाजता क्लासला चाललो होतो. मॅडम पण म्हणे साहेब तुम्ही आलेत कशाला क्लासला. आता त्यांना काय माहित खुशाल गायकवाड किती बिझी माणूस आहे. क्लासवरून घरी चाललो होतो तेवढ्यात ओम्याचा फोन आला. लय दिवस झाले ओम्याला भेटेल पण नव्हतो. मग ओम्याकडे गेलो, तिथं ठाकरे पण होता. त्यांनी लय कहाण्या सांगितल्या. त्याच्या कहाण्या अशा होत्या हसू की रडू असं झालं. जाऊ द्या म्हटलं, इथं जास्त वेळ थांबलो ना तर आपलं काही खरं नाही. तुम्ही लाईक आणि फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.